मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे पवारांनी बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या व ठळक बातम्या। खत विक्री प्रणाली ॲग्रीस्टॉकला जोडणार, अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने टाकली पावले। शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारी संगणकीय विक्री प्रणाली ॲग्रीस्टॉकला जोडण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। यामुळे अनावश्यक खत विक्रीला चाप बसणार आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड त्यांनाच आयुष्यमान भारत योजनेचा उपचार। 10 लाख आयुष्यमान कार्ड काढलेत, परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे कार्ड काढण्यासाठी येत आहेत अडचणी। रेशन कार्डवरील 12 अंकी नंबर त्यासाठी बंधनकारक करण्यात आला असून या योजनेतून उपचारासाठी 5 लाखापर्यंत अनुदान दिले जाते। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। नवीन वर्षात रेशनवरील ज्वारी झाली बंद, तांदूळ कमी पण गहू जास्त मिळणार। रेशन कार्ड धारक लाभार्थींना महिन्याला 21 किलो गहू तर 14 किलो मिळणार तांदूळ। शेती समस्यासाठी किसान कॉल सेंटर सुरू। कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्फत किसान कॉल सेंटर योजना कार्यान्वित केली असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे कृषी अधिकारी यांनी केले आवाहन। नागपूरला भरली हुडहुडी, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने झाले कापरे। थंडीची लाट 3 दिवस राहणार, हवामान खात्याकडून इशारा। सोने चांदीच्या दराचा ऐतिहासिक उच्चांक, 6 दिवसात किमती गेल्या गगनाला। एकाच दिवसात सोने 9,700 तर चांदीत 8,400 रुपयांची वाढ पाहायला मिळाली। महावितरणची शॉक देणारी नीती, दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या मुळावर। रब्बी हंगामही आला धोक्यात, सौर ऊर्जेच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष। पूर्व हंगामी कापूस ठरला तोट्याचा, एकरी केवळ 3 ते 3.5 क्विंटल पिकाचे उत्पादन, त्यामुळे शेतकरी आला अडचणीत। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। कापसाचे हमी दर घसरले तर खुल्या बाजारात झाली वाढ, 8,000 पर्यंत दर जाण्याची व्यक्त होते शक्यता। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। कामगारासाठी खंडीभर योजना, पण दलालच लाभार्थी। पात्रता धारकापर्यंत निधी पोहोचेपर्यंत 50% निधीवर मारला जातोय डल्ला। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराकडून घेतले जातात पैसे। अनेक ठिकाणी या योजनेतून कामगार राहिले वंचित। संभाजीनगरमधील अपडेट। आयात शुल्क लागताच वणीत कापसाचा उठाव, कापूस उत्पादकांच्या आशा झाल्या पल्लवित। कापूस खरेदीमध्ये 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली। 47,000 घरकुलांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा। SNA स्पर्श प्रणालीमुळे 2 महिन्यात झाला विलंब, लवकरच मिळण्याचा केला दावा। 50,000ची वाढ कधी मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात। लातूर जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या वेळापत्रकानुसार आता गाई म्हशींनी दूध द्यायचे का? वीज नियामक आयोगाला दुग्ध प्रक्रिया व्यावसायिकाचा प्रश्न। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। राज्यात 60 दिवसात 492 लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन। 195 साखर कारखान्यातून 562 लाख मेट्रिक टन ऊसाचे करण्यात आले गाळप। खरीप विमा भरपाई जानेवारीतच मिळणार, कृषी विभागाची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई मिळेल असे सांगितले होते। त्या अनुषंगाने आता भरपाई दिली जाणार आहे। साठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत दिली मुदतवाढ। कृषी विभागाने पाठवले शेतकऱ्यांना संदेश। कृषी विभागाच्या मार्फत विविध प्रकारच्या योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसाच्या आत कागदपत्रे जमा करण्याचे आदेश कृषी विभागाकडून देण्यात आले असून अर्ज सादर न केलेल्या शेतकऱ्यांचे संगणकीय प्रणालीतून अर्ज होणार बाद। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक खर्चावर आता मुद्रांक शुल्क झाले माफ। राज्य सरकारने 1 जानेवारीपासून हा निर्णय घेतला आहे। 2 लाखापर्यंतच्या कर्जावर सवलत दिली जाणार असून शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावा लागत होता, आता मात्र तो भरावा लागणार नाही। शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे।
पीक पेर जिल्ह्यात रब्बी पिकावर झाला परिणाम. रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी आले चिंतेत. मागील 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण कायम असून याचा थेट परिणाम गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकावर झाला असून उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता. पीक पेरे नोंदणीमध्ये शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे होतोय त्रास. लोकेशन समस्या, नेटवर्कचा अभाव व माहिती सेव्ह न होणे आदी समस्यामुळे शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. प्रतिकूल हवामानामुळे हळद पिकात कणसडचा प्रादुर्भाव. अतिवृष्टी, कमी तापमानाचा फटका यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट.